बरं या मतदारसंघामध्ये एखादं फार्मसी करण्यासाठी एखादं कॉलेज आहे का लांजा राजापुरात? नाही, या आपल्या भागामध्ये तालुक्यामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये तरी नाहीच आहे. काय वाटतं आपल्याला एज्युकेशनच्या सुविधा इथे आहेत की नाही, एज्युकेशनच्या बाबतीत म्हणाल तर खूप मागासवर्गीय भाग आहे हा. म्हणजे जेणेकरून आपली जी नोकर वर्ग आहे तो पण आपल्याला इथे जरी शिक्षण असेल तरी इथे सोयीसुविधा अवेलेबलच नाही. एखादं कॉलेज म्हणा किंवा एखादी MIDC हे प्रकरण जवळपास आत्तापर्यंत ह्या भागामध्ये कधी झालंच नाही. जे आमदार आहेत या ठिकाणी 15 वर्ष हं. त्यांनी केलेल्या कामाबद्दल काय सांगाल आपण? नाही, आमदारांबद्दल बोलण्यासारखं झालं तर त्यांचं फक्त एक थोडाफार कॉन्टॅक्ट म्हणजे सणासुदीलाच. बाकीच्या वेळेला इकडे काय लागतं जे शैक्षणिक दृष्टी जे लागणारं जे आहे ते इकडे खूप कमी प्रमाणात त्यांचा सहभाग दिसतो. म्हणजे जेणेकरून इथे एक मेडिकल कॉलेज, एक इंजिनिअरिंग कॉलेज, एक ITI कॉलेज आपल्या भागामध्ये बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात शिक्षण घेणारी मुलं आहेत, पण सगळी बाहेर. एज्युकेशन विजन असलेला उमेदवार या ठिकाणी आहे उभा असं कोण वाटतं का आपल्याला? नाही, बरोबर. इथे आता एक आपल्या इकडे असण्यासारखे एक भैया शेठ आहेत जे आपल्या इकडे खूप त्यांचा दूरदृष्टी चांगली आहे. मेडिकल कॉलेजच्या बाबतीत किंवा एक नोकरधंदा इकडे अवेलेबल करण्यासाठी त्यांचा खूप चांगला प्रोत्साहन येणाऱ्या आहे. निवडणुकीत बदल होईल वाटतं का? नक्कीच बदल 100% होणार. धनुष्यबाण की मशाल? धनुष्यबाणच. किरण सामंत की राजन साळवे? किरण सामंत. येत्या 20 नोव्हेंबरला धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून किरण उर्फ भैया सामंत यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा. लक्षात ठेवा, आपली निशाणी धनुष्यबाण.